तर दुसरीकडे राहुरीमध्ये अचानक राजकारण बदललेलं आहे। तनपुरे यांच्याऐवजी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तनपुरेंची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती असं शशिकांत शिंदे यांनी विधान केलंय। त्यांची पहिल्यापासूनची निवडणूक न लढवण्याची इच्छा होती। कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्या वाढत होता, त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो अशा प्रकारचा त्यांनी निरोप दिला होता। आणि म्हणून सकाळी आपण दुपारी 1 वाजेपर्यंत आपण त्यांच्याशी संवाद करत होतो। शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल, परंतु आपण उमेदवार तिथं महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी दिलेला आहे। परंतु भाजपसोबत ते बोलणी करतात, हे मात्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ते भाजपबरोबर ते बोलणी करायला गेलेले नव्हते। भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते असं मला कळतंय, मला काहीची माहिती नाही, पण भाजपचे नेते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करायला। मला वाटतं की भाजपला निवडून यायची शक्यता अशा वाटत नाही का, म्हणून त्यामध्ये अशा प्रकारची मार्ग काढण्यासाठी किंवा मध्यस्थी करून अशा प्रकारचा प्रयत्न केला असेल मला तरी कल्पना नाही। परंतु मला वाटतं की शेवटी संघर्षातून कार्यकर्ता उभा राहत असतो आणि संघर्षामध्ये जे कार्यकर्ते लढत आहेत त्यांना पाठबळ देणं गरजेचं असतं। मला वाटतं तशा निर्णय आम्ही निवडणुकीला घेतो। फॉर्म भरले आहेत, अजूनही भेटीगाठी बोलणी सुरू आहेत। बऱ्याच वेळेला राजकीय पक्ष राजकारण या शब्दाचा नीट अर्थ समजून घ्या। राजकारण म्हणजे राज आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न। माझं असं मत आहे की अजूनही सगळे मागे घेऊन दोन्हीकडे बिनविरोध देतील, पण नाही घेतलं तर निवडणूक होईल दोन्ही ठिकाणी। आमचं प्रामाणिक मत आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। संपूर्ण महाराष्ट्र दादांच्या जाण्यामुळे हळहळ आहे आणि अशा प्रसंगामध्ये निवडणूक त्या मतदारसंघामध्ये लागणं हे संयुक्तिक नाही। आपल्या माध्यमातून मला काँग्रेस पक्षालाही आवाहन करायचं आहे की त्यांनी आत्तापर्यंत जे जर संकेत पाहिले तर प्रत्येक पक्ष अशी जिथे घटना घडेल तिथं मोठा राज्याचा नेता त्यामध्ये या ठिकाणी आपण गमावून बसलोय। त्या परिस्थितीमध्ये आज वहिनींच्या पाठीस अखंड महाराष्ट्र उभा आहे, त्यांना त्या मतदारसंघामध्ये बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसनं सुद्धा मन मोठं दाखवावं ही विनंती करायची आहे।